नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरचे हॉल तिकीट ॲडमिट कार्ड आउट झालेले आहे, म्हणजे आपल्या लॉगिनमध्ये आलेलं आहे. तर बऱ्याचशा मुलांनी ते बघितले पण असतील. त्यात काही इम्पॉर्टंट गोष्टी जे आपल्याला माहीत असायला पाहिजेत, जी की ॲडमिट कार्डच्या खाली एकदम लास्टला हे दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचे उमेदवारांसाठी सूचना, हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. त्याच विचारून आपण हे एक पोस्ट बनवलेली आहे. जसं की बघा, पहिलं हॉल तिकीट जे आहे ते केअरफुली चेक करा. सर्व डिटेल्स तुम्ही जे आहे त्यात दिलेले आहे. जसं की ॲडमिट कार्डवर कॉन्टॅक्ट कमिशन, जर नाही का काही एखादा मिस्टेक वगैरे असली तर कमिशनला डायरेक्ट तुम्हाला पहिले कॉन्टॅक्ट करावं लागेल, रिपोर्ट करावं लागेल. लवकरात लवकर तुम्ही पहिले हे चेक करून घ्या. तुमचा फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर नाव, सेंटर कुठे आहे, काय आहे, हे सर्व गोष्टी बरोबर चेक करून घ्या. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तर अलाउड नाही आहे. मोबाईल फोन वगैरे तुम्ही कॅरी करू शकतच नाही. त्यानंतर रीडिंग एक्झामिनेशन गाईडलाईन्स, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन वेबसाईटवर जेवढे बी म्हणजे एक्झामिनेशन गाईडलाईन्स आहे ते सर्व तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. त्यानंतर रिच एक्झाम सेंटर ऑन टाईम. ठीक आहे, एक्झाम सेंटर तुम्हाला टाईमवर पोचावं लागणार आहे. तर तुम्हाला टाईम जे दिलेला आहे 9:30चा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. 9:30 ते 10:30पर्यंत तुम्हाला पोचावं लागेल. तर तुम्ही काही करून 10 वाजेपर्यंत, म्हणजे 9:30 ते 10मध्ये अंदर एंट्री घेऊन घे जा. त्यामुळे म्हणजे तुम्हाला कसं आहे, तुमचे जे हॉल तिकीटनुसार तुम्हाला जी जागा वगैरे भेटणार आहे, जी क्लास भेटणार आहे, ते सर्व तुम्हाला इझिली होऊन जाईल आणि लास्ट मिनिटचा रश तुम्ही दूर करू शकाल. ठीक आहे. त्यानंतर कॅरी व्हॅलिड फोटो आय डी कार्ड, जसं की आधार कार्ड असलं पाहिजे, वोटर आय डी असलं पाहिजे किंवा पासवर्ड असलं पाहिजे. तुमचं हे व्हॅलिड हे असलं पाहिजे, फोटो आय डी असली पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स बी चालू शकते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट जे असते ते मीन फॉर फायनल एलिजिबल, म्हणजे ॲडमिट कार्ड हे एक्झाममध्ये एंट्री भेटू शकते तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन, जे बी नाही का तुम्हाला ते समोर आता जे इन्व्हिजिलेटर असते त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करायचा आणि त्यांनी जे पण सांगतात ते सर्व बरोबर एकाने तुम्ही फॉलो करायचा. आपला मेन फोकस असला पाहिजे. आपलं एक्झाम जे 1 घंटा आहे, 11 ते 12मध्ये आपलं एक्झाम होणार आहे, त्या 1 घंट्यामध्ये फुल फोकस आपल्या एक्झामवर असला पाहिजे. आणि कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी जे पण आपल्याला इन्स्ट्रक्शन भेटणार आहे ते पहिले आपण करून घ्यायचे. त्यानंतर आपण आपल्या पेपर सॉल्विंगमध्ये लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये आहे, हे तुम्ही डिटेलमध्ये गोष्टी आहेत, तुम्ही हे वाचू शकता. जसं की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नॉट अलाउड, तेच गोष्टी आहेत, एक्झामिनेशन गाईडलाईन्स वगैरे. त्यानंतर ते आपण एक शॉर्टकट बनवलं होतं, हे थोडं डिटेलमध्ये आहे. जसं की आधार कार्ड वगैरे लागणार आहे, फोटो आय डी, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हे सर्व तुम्हाला फोटो आय डी असला पाहिजे. त्यानंतर स्टाफचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. त्यानंतर ॲडमिट कार्ड जे इश्यू झालेलं आहे ते फक्त इश्यू झालं पाहिजे कशासाठी, तर एक तुम्हाला एंट्री भेटण्यासाठी. ठीक आहे. हे फायनल एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट कन्फर्म नाही करत. जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल त्यावरूनच ते कन्फर्म होणार आहे, त्यांचं तसं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट तुम्ही चेक करत राहा. तसे तर आम्ही जे बी ऑफिशियल वेबसाईटवर जे बी सर्व गोष्टी येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. mpscgovernment.in यावर जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड बघू शकता आणि सर्व गोष्टी तुम्ही लॉग इन वगैरे करून बघू शकता. तर फायनली तुम्ही आता ॲडमिट कार्ड पण आलेलं आहे. आता फायनली आपला 1 हप्ता आपल्याकडे वाचलेला आहे. यात जेवढा जीव लावता येते तेवढा जीव लावून तुम्ही अभ्यास करा आणि एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप रिस्पेक्टफुल पद तुमच्या हाती सरकारी नोकरी पडू शकते. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न करा आणि चांगला अभ्यास करा. ऑल दी बेस्ट. आणि आपल्या फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.